शिवसेनेच्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आणि यावर आता शिवसेना उभाठा खासदार संजय राऊतांनी ट्विट केलंय, मोठा आरोप केलाय। बिनविरोध करण्यासाठी किमान 150 कोटी रुपये खर्च झाला असा आरोप राऊतांनी केलाय। आता अशा पद्धतीचा घोडेबाजार लोकशाहीला घातक आहे असंही राऊतांनी म्हटलंय। 150 कोटी रुपये काय माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातील। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? आता त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं। कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली। त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा। 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर। अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचं अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्य संजय राऊत नेहमीच करतात। काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही। तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही। आरोप करण्याचा जो काही सपाटा लावलेला आहे त्या लोकांना सांगतो, ही निवडणूक 17 जागेची आहे। ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं। त्यांच्याच विरोधात त्यांचेच उमेदवार इतर पक्षाचे उभे होते आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आकड्याची आहे, मतदार ठराविक आहे, मतदार करणारा माणूस आयडेंटिफाय आहे आणि मग जर ते आकडे जुळत नसतील तर आपला पराभव हा निश्चित आहे हे त्यांना माहित होतं। तुमची एखादी काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि तुमची जॉईंट कधी एखादी बैठक झाली आठवत आहे? मग अशा वेळेला त्या उमेदवारानं जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा, हे बरोबर नाही ना। म्हणजे एखाद्याने निवडणूक लढवताना तू तुझ्या ताकदीवर लढव, तुला कोणाचा पाठिंबा नाही, पडला तर पडला, पण आम्ही निवडणूक लढवली असं चित्र दाखवायचं। आता कार्यकर्ता हुशार झालेला आहे, घराची राख रांगोळी करून तो निवडणूक लढवणार नाहीये। आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आजची गेली पोची गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा तुला मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्याचं पुढे। बघा, आता घोडेबाजार होऊ नये म्हणून माघार घेतली असा पुनरुच्चारच केलाय बाळमाने यांनी। तर आपलं तोंड उघडलं तर शिवसेना उभाठा नेत्यांना अवघड होईल अशी प्रतिक्रिया बाळमानेंनी दिली आहे। आपण पाहतोय की बाळमानेंनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। घोडेबाजार होऊ नये असं म्हणत त्यांनी म्हटलंय, तर आपण तोंड उघडलं तर शिवसेना उभाठा नेत्यांना अवघड जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी आता दिली। त्यांची अकलपट्टी झाली होती आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेना उभाठा नेत्यांनी जपून बोलावं अशा प्रकारचं आवाहन त्यांनी आता या ठिकाणी केलेलं आहे। घोडेबाजार होऊ नये म्हणूनच माघार घेतली असंही त्यांनी आता या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय शिवसेना उभाठा नेत्यांना अवघड जाईल अशी प्रतिक्रिया आता मानेंनी दिली। नेमकं काय अवघड जाईल हे काही वेळातच आपल्याला कळेल, मात्र त्यांनी म्हटलंय की
पण जर तोंड उघडलं, आपलं तोंड उघडलं तर शिवसेनेच्या उबाठा नेत्यांना अवघड जाईल असं त्यांनी म्हटलंय. नेमकं असं ते काय लपवतायत, काय बोलत नाहीयेत हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे. मात्र पडद्यामागे काय चाललंय, काय राजकारण शिजतंय हे पाहणंही महत्वाचं आहे. संधी मिळणं खूप जास्त महत्त्वाची असते. ती संधी तुम्हाला मिळाली होती. अनेकांना संधी मिळत नाही. ती संधी मिळून सुद्धा तुम्ही माघार घेतलीत. खूप स्पेसिफिकली सांगा, माघार का घेतलीत? माघार घेतलेला यशस्वी माघार असं म्हणतात आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मला ही उमेदवारी दिली, महाविकास आघाडी म्हणून दिली. आमच्याकडं महाविकास आघाडीची कागदावरती 225 सुमारे मतदार होते, परंतु त्या मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या व्यतिरिक्त सूचक म्हणून कोणतेही सहकार्य मला केलं नाही. आणि मग अशा वेळेला मी निवडणूक कॉन्टेस्ट करून जर मला 55 मतं जर मिळाली असती तर तो महाविकास आघाडीचा एक लॉस झाला असता आणि राजकारणामध्ये ते होणं चुकीचं होतं. म्हणून मी यशस्वी माघार याच्यामध्ये घेतली आणि घोडेबाजार जो होतो निवडणुकीमध्ये देवदर्शनाकरता लोक आता निघून गेलेली होती. मला कोण मतदार काही ठिकाणी भेटतच नव्हते. त्यामुळे मी विचार असा केला, हा घोडेबाजार होऊ नये आणि त्याचबरोबर एक यशस्वी माघार जर घेतली तर झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हटलं जातं. त्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला. तुम्ही असं म्हणता की मतं कमी पडली असती. एक डायलॉग आहे की हार कर जितने वाले को बाजीगर कहते. लढला असतात, हरला असतात, हरला असतात, लोकांनी बाजीगर तरी म्हटलं असतं. आता तुमच्या शिवसेनेचे नेते आता तुम्हाला गद्दार म्हणतात. म्हणजे गद्दारपेक्षा बाजीगर बरं होतं ना? नाही, मी बाजीगरच आहे 100%. जे कोण आता मला गद्दार म्हणतात, विनायक राऊत मी नव्हे, ह्यांनी तर सुपारीच घेतलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी काही जास्त बोलू नये. ते जास्ती बोलतील तेवढे त्यांचे जास्त कपडे उतरवले जातील. त्यावेळी त्यांनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवावी. मला असं वाटतं, मी 40 वर्ष काम करतो आहे. मी राष्ट्रीय सुसंघाच्या विचाराचा कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे मला चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं. लोक कसे बोलतात हे मी 40 वर्षाचं अनुभवलं आहे. मी निवडणुका लढवल्यात. लोक त्या ठिकाणी मतदान देताना काय करतात, भूमिका घेतात. 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 75,000 मतं मिळाली. खरं तर प्रचंड असंतोष रत्नागिरी मतदारसंघात होता, पण मी निवडून आलो नाही. मला लोक सांगत तुम्ही उभे राहा, आम्हाला परिवर्तन करण्याकरता सक्षम माणूस बाजीगर पाहिजे. मी प्रयत्न केला 2024ला बाजीगर शहीद झाला. तेव्हा सारखं राजकारणात शहीद व्हायचं नसतं, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची असते असा निर्णय आपण. तर एकदा झाकल्या मुठीत सध्या काय म्हणजे कुठे जाणार? तुमचं पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, तर आता मी तुम्हाला थेट विचारतो, भाजपमध्ये जाणार का? आता असं आहे, नितेश राणेसाहेब नेते आहेत, रवींद्र चव्हाण मराठाचे अध्यक्ष आहेत, तेही माझे मित्र आहेत आणि देवाच्या काय मनात आहे, देवाभाऊच्या काय मनात आहे, कोणत्या देवाच्या मनात? वरच्या देवाच्या की मुख्यमंत्री देवाभाऊंच्या? सुद्धा आणि मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मनात काय आहे ह्याच्यावर ठरलं. वेट अँड वॉच सध्याची आपली भूमिका आहे. तुमची इच्छा आहे का भाजपमध्ये जाण्याची? संधी मिळाली तर जाणार का? मी कार्यकर्ता आहे, मी स्वयंसेवक आहे, त्यामुळे लोक मला भाजपचा ओळखतायतच. त्यामुळे काय त्याच्याकरता वेगळं काही सांगायला अशातला भाग नाही. पण आता एकंदरीत पाहिलं तर राऊत असतील तर त्यात विनायक राऊत ते तुम्हाला थेट गद्दार म्हणालेले आहेत आणि तुम्ही आता मगाशी म्हणालात की तुम्ही पण त्यांचे कपडे उतरवणार. तर विनायक राऊतांचा आणि तुमचा नेमका वाद काय? त्यांनी तुमच्यावर गद्दार म्हटलेले आहेत ते तुम्हाला थेट? माझा वाद अजिबात नाही आहे. मला शिवसेनेमध्ये 24 साली प्रवेश द्यायला सुद्धा विनायक राऊतचा आतून विरोध होता, कारण त्यांनी तत्कालीन असलेल्या माणसांची सुपारी घेतलेली होती. आणि आज या ठिकाणी आपण जे बोलताय तर त्यांनी सिद्ध करावं मी काय चुकीचं केलं ते. बाजीगर या संपूर्ण घडामोडींमध्ये मीच आहे, त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं. एक तर बाळमानेवर एवढा विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही आणि त्याहीपेक्षा कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, हे खऱ्या अर्थाने विश्वासाला आत्तापर्यंत कधी पात्र कुणाला शब्द दिला आणि पुरा केला. माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं, हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही. एकंदर आपण पाहतोय की बाळ मानेंनी आता आपण भाजपच्या वाटेवर आहोत अशा प्रकारची सूचक विधानं केलेली आहेत. आपण कार्यकर्ता आहोत आणि देवाच्या मनात काय त्याप्रमाणे होईल अशा प्रकारे त्यांनी आता म्हटलेलं आहे. आणि त्यावर आता पुन्हा राजकारण टापलंय. राजकारणामध्ये पडद्यामागे नेमकं काय चालतंय? बाळ मानेंना आश्वासन काय मिळालं होतं? त्याचबरोबर बाळ मानेंना माघार घेणं त्यांचं आधीच ठरलं होतं का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची हे
5 वर्षाची तरतूद करतो, ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो.